यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना भाजपकडून 1.5 कोटींची ऑफर। अंबादास दानवेंचा दावा, तर अतुल सावे स्वतः आमच्या सदस्यांना फोन करतायत, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। तोडतोय वगैरे नाही, पण असे प्रयत्न विशेषतः सत्ताधारी पार्टी, त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी, त्यातल्या त्यात त्यांचे इथले मंत्री संभाजीनगरचे, आता इथं मंत्री त्यांचे एकच आहे, अतुल सावे। तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मी तर सांगेल 1-1.5 कोटी रुपयाची ऑफर दिली जाते आणि या सदस्यांना आमच्यासोबत अशा प्रकारचे काही जणांना फोन आलेले आहेत। अंबादास दानवेंचे आरोप अतुल सावेंनी फेटाळले। पैसे द्यायची आम्हाला गरज नाही, पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत, अतुल सावेंची प्रतिक्रिया। उभाटाच्या उमेदवारांना फोन केला असा हा आरोप जो माझ्यावरती करतायत तो अतिशय चुकीचा आरोप आहे। मी कुणाशी फोनवर बोललो असेल तर माझा टेलिफोन काढावा, त्याच्यामध्ये कोणीही नंबर दाखवावा किंवा माझ्या ऑफिसमधून किंवा माझ्या घरून कुठेही एकालाही कोणाला फोन गेला असेल त्यांनी सिद्ध करावं। त्या दिवशी ते मानते, ते सांगतील ते मी, आणि पैशाची ऑफर द्यायची गरजच नाही ना, ज्यावेळेस आमच्याकडे संख्याबळ 44च्या वरती आहे। भिवंडी महापालिकेमध्ये शिवसेना भाजप दोघांकडून महापौर पदासाठी अर्ज। एकीकडे शिवसेनेनं भाजपसोबत राडा झालेल्या कोणार्क आघाडीला जवळ केल्यानं भाजपत नाराजी, तर भाजपचे काही नाराज नगरसेवकही शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घेतली भेट। धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी धान बोनस प्रति हेक्टर 20,000 रुपये करा, मुनगंटीवारांची मागणी। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देत काल मागणी, आणि त्यानंतर फडणवीस आज शहांना याबाबत पत्र लिहिणार असल्याची माहिती। मुस्लिम आरक्षण प्रमाणपत्र स्थगितीचा निर्णय घेऊन सरकारनं मुस्लिम बांधवांना रमजानची भेट दिली। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची सरकारवर खोचक टीका। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी 24 फेब्रुवारीला पुढची सुनावणी। नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती आणि महापालिका प्रशासनानं अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं 1 आठवड्याची मुदतवाढ। मेट्रो 4च्या सल्लागाराला 150 पेक्षा जास्त नोटीस बजावल्या होत्या का, मात्र तरीही कारवाई न केल्यानं मुलुंडमध्ये अखेर दुर्घटना घडल्याची एमएमआरडीए सूत्रांची माहिती। घटनेनंतर कंत्राट रद्द केल्याची आणि 1 कोटीचा दंड ठोठावल्याचीही माहिती। मुंबई शहरात 24 तास व्यावसायिक परिसर सुरू ठेवण्याची मागणी समाजवादी पक्षाकडून करण्यात आली आहे। महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र। लोअर परळ, बीकेसी आणि दक्षिण मुंबई या प्रमुख व्यावसायिक भागांचा पत्रामध्ये उल्लेख। मुंबई महानगरपालिकेच्या 2 अधिकाऱ्यांना न्यायालयानं सुनावला प्रत्येकी 11 रुपयांचा दंड। न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं अनुपालन करण्यास विलंब केल्यामुळे मासिक वेतनातून हा दंड कापला जाणार। बंगळुरूमध्ये खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून अमेरिकेचे राजदूत H.E. सर्जिओ गोर यांचं स्वागत। यावेळी रिक्षेतून प्रवास करण्याचं, एका रेस्टॉरंटमध्ये दोघांनी इडली खाण्याचा आनंद लुटलाय। पुण्याच्या भिगवणमध्ये गाडीवरून जाताना मुलीचं अपहरण। आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत केलं मुलीचं अपहरण। गुन्हा दाखल करत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी। अपहरण प्रकरणी आज भिगवण बंदचे हाक। ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। काही काळ पुणे सोलापूर महामार्ग देखील रोखून धरला। इंदापूर भिगवण अपहरण प्रकरणी आरोपी आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना। अद्यापही मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश नाही। अपहरण झालेल्या मुलीचं 22 तारखेला लग्न, खरेदीसाठी जात असताना अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती। बुलडाण्याच्या खामगाव शहरात एका समुदायाकडून विशिष्ट समाजाच्या घरावर दगडफेक। घटनेनंतर परिसरात मोठा तणाव। पोलिसांनी तत्काळ परिस्थिती हाताळत मिळवलं नियंत्रण। ऑनलाईन गेमिंगच्या नादात हिंगोलीतील 16 वर्षीय तरुण बेपत्ता। मित्राच्या सांगण्यावरून तरुण थेट दिल्लीला पोहोचला। पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे तरुण सुखरूप घरी पोहोचला। नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून फरार झालेल्या 5 आरोपींना भंडाऱ्याच्या धने गावातून अटक। गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांची कारवाई। ब्रेक फेल झाल्यानं एसटीची बस स्थानकासमोरील खांबाला धडक। यवतमाळच्या आर्णी बस स्थानकातील घटना। सुदैवानं अपघातात कुणालाही दुखापत नाही। एसटीच्या केबिनचं मात्र मोठं नुकसान।
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील रहाट गावमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू. पोलीस भरतीसाठी पहाटे रनिंगला जात असताना तरुणाला अज्ञात वाहनानं दिली होती धडक. मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कांदिवली परिसरात बेस्टच्या बसला आग. तांत्रिक बिघाडामुळे चालक बस डेपोत नेत असताना दुर्घटना. सुदैवानं कोणतीही दुखापत नाही. नंदुरबारच्या तळोदा शहरामध्ये काकशेट गल्लीजवळ ट्रान्सफॉर्मरला आग. महावितरणाचा निष्काळजीपणा उघड, तर स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि विजेचा पुरवठा तातडीनं बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीनिमित्त महाराजांचे पुतळे, प्रतिमा, भगवे ध्वज बाजारात दाखल. विशेषतः राजस्थानी कारागीर शिवरायांच्या पुतळ्यावर फिरवत आहे शेवटचा हात. दरवर्षी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात महाराजांच्या मूर्तींना आता विशेष मागणी असते. पुण्यात उद्या शिवजयंतीनिमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचं पोलिसांचं आवाहन. मध्यवर्ती भागामधून मिरवणुका काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता. भिवंडी वाडा मनोर महामार्गाची दुरवस्था कायम. कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतरही महामार्गाची स्थिती जैसे थे. धूळ आणि खराब रस्त्यांमुळे नागरिक हैराण. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित. नाशिकच्या तपोवन परिसरातील 1700 झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध. 21 फेब्रुवारीला पुन्हा लाक्षणिक उपोषणाचा पर्यावरण प्रेमींचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरण परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्याचा निर्णय. धरण क्षेत्रात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी फेन्सिंग जाळी बसवली जाणार. मुंबई पालिका 26,50,000 रुपये खर्च करणार. ठाण्यातील शिवाईनगरमध्ये मालवणी महोत्सवाचं आयोजन. मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंची मालवणी महोत्सवाला भेट. नांदेडच्या बेळकोणी खुर्दमधील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. मुंबई दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सीएसएमटी स्थानकाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी काही प्रवाशांशी देखील संवाद साधला आहे. नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटला जगभरातील मान्यवरांची उपस्थिती. देशभरातून मोठ्या संख्येने मान्यवर, तंत्रज्ञ, जिज्ञासू दाखल. हातमागावर कपडे विणण्यासाठी देखील एआय तंत्रज्ञान विकसित. नवी दिल्लीमधल्या नंदनगरी परिसरात 15 वर्षीय मुलाला मारहाण, तर मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांवर गोळीबार. उपचारादरम्यान रुग्णालयात वडिलांचा मृत्यू. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टेम्पोचा अपघात. टँकर उलटताच लागली आग. चालकानं टँकरमधून उडी मारून वाचवला जीव. 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. गुजरातच्या जुनागडमध्ये लग्न समारंभात 2 सिंह घुसल्याची घटना, तर एक व्यक्ती सिंहासोबत सेल्फी घेतानाचं दृश्य व्हायरल. अमेरिकेच्या टेक्सास ओक्लाहोमा सीमेवरील जंगलाला आग. वन्य आगीमुळे प्राण्यांनाही धोका. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. अमेरिकेच्या चिलीमधल्या पेहुआनो जंगलामध्ये भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. न्यूयॉर्कच्या एका चर्चमध्ये भीषण स्फोटानंतर चर्चमध्ये आग. या आगीमध्ये 13 नागरिक जखमी. गॅस लिकेजमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती. न्यूयॉर्क पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जगातला सर्वात मोठा व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या युट्यूबच्या वापरात अडचणी. अमेरिकेसह भारतातही अनेक भागात युट्यूबच्या समस्या. अमेरिकेत काल रात्री 8 वाजल्यापासून युट्यूब आउटेज. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी घेतलं प्रेमानंद महाराजांचं पुन्हा दर्शन. वृंदावन इथल्या आश्रमात सर्वसामान्य भाविकांप्रमाणे ऐकलं प्रेमानंद महाराजांचं प्रवचन. थेट तुमच्या घरातून या मराठी नाटकाच्या टीमनं घेतली रोहित शर्माची भेट. अभिनेता प्रसाद खांडेकरनं सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो व्हिडिओ, तर रोहित शर्मानं टीमशी मराठीमध्ये खास संवाद साधलाय. आता एक महत्त्वाची अपडेट येते.